हे विठ्ठल 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 विठ्ठला 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 हे मायला पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज पुंडलिक कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की भारत माता की गौ माता की गंगा मैया की सनातन धर्म की राम जन्मभूमि की काशी विश्वनाथ भूमि की श्री कृष्ण भूमि की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री राम 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 विठाला 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 वाका खाली वाका विठ्ठला 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 सगळा तुम्ही झोल खाऊन घेतला। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा हे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका रत्नाकर धौतपदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्य सर्वदा महायोग पीठे तटे विमरत्तं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्नं परमलिंगं भजे पांडुरंगं नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मते मंदते ज्ञानदाता दिनासे नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी या देवी सर्वभूतेषु मातृपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुतल्लवेगं जितेन्द्रिं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमारुतवाक्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितं शिवराज्यस्य विजय श्री विराजितं विराजभूतं रसं पुण्यं रामायणे वा परं तुका म्हणे नमो हरीची दासा तुका म्हणे नमो हरीची दासा येथे सर्व इच्छा पुरत असे तुका म्हणे नमो हरिया तुका म्हणे नमो हरिया तुका म्हणे नमो हरिया तुका म्हणे नमो हरिया दासा सर्व इच्छा पुरत असो सर्व इच्छा पुरत सर्व इच्छा पुरत असो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर भगवान भगवान मंसाजीराम गुरुसद महादेव माऊली अयोध्या निवासी अवध नरेश भगवान प्रभू श्रीराम ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड कुलंकृत राजकार धुरंधर राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य सौम्यकानंद गेल्या कालपासून सुरू असलेला
वैकुंठवासी हरिभक्तपरायण हरिदास नाना परशुरामजी डोंगरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजच्या या कीर्तन सेवे प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत आदरणीय गायनाचार्य आदरणीय बाळासाहेब वायकर गुरुजी, आदरणीय वंदनीय योगेंद्र महाराज पंढरपूर, आदरणीय वंदनीय संपूर्ण आदरणीय आमचे गायनाचार्य आदरणीय आमचे दादा आमचे मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय गुंडा महाराज निंबाळकर, आदरणीय नामदेव अण्णा खरा, ज्यांच्या सनईनं सर्वांचे मन हिरावून घेतले असे आदरणीय पाडशे मामा, आदरणीय तबला मास्टर बाबा, आदरणीय पेटी मास्टर, संपूर्ण आदरणीय मंच. आता सगळ्याचे नाव काही माय पाठ नाही, इथं काही माय शेत नाही, काही मतदान नाही. संपूर्ण आदरणीय मंच, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार, खाली बसले समोर बसले आजू बसले बाजू बसले मागं उभे असले, चपला घालून आले, सपत निघाले, बायकोसोबत नवऱ्यासोबत आले, जेवून आले, खाऊन आले, पिऊन आले, कधी ना आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला एवढं दिलेले आणि एवढाच चांगला कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले या सर्वांना जय श्रीराम करतो. विठ्ठल 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 साऊंड वाला दादा याचा ट्रेबल कमी करा, बेस आणि गेन वाढवा. माझा बेस आणि गेन वाढवा, ट्रेबल कमी करा, ट्रेबल कमी करा, बेस आणि गेन वाढवा. आतमध्ये भोंगे चालू आहे का? आतमध्ये भोंगे नाही ना? केला ट्रेबल, बेस आणि गेन वाढवा. असं दुरून बोलू शकलो पाहिजे मी, शिट्टीने मारलीच चालते, एकदम चांगला आहे. मी जशी कीर्तनाची सुरुवात कशी करायची आहे या बालाजी महाराज सर्वांनी आपापल्या दोन हात असे करायचे आहे, सर्वांनी असे करायचे आहे, सर्वांनी असे करायचे आहे, उभे असलेल्या सगळ्यांनी असे करायचे आहे. चला बोला भारत माता की जय. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं मी विदर्भातून आलो आहे, आम्ही विदर्भातले लोक आहे, रात्रीतून सरकार बदलतो, त्याच्यामुळे मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना, पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा, कैक कैक चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे का असे चेहरे. त्यामुळे हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते, जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुकणे असते. त्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा. आजचं कीर्तन महेश दादा, आजचं कीर्तन 1 तास उशिरा सुरू झालं. मी सगळ्याची माफी मागतो. गेल्या 27 तारखेला माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं. काल मी टाके काढले तेव्हापासून आजचं माझं 3रंच कीर्तन होतं. टाके होते तोपर्यंत बरं होतं, पण जेव्हा काल टाके काढले ना आज गाडीत बसलो ते टाके दडदड दुडदड दडदड दडदड धुडधुड करायला लागले, त्याच्यातून रक्त यायला लागलं. म्हणून मधात 2 वेळेस ड्रेसिंग साठी थांबलो, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये लेट पोहोचलो. तुमची सर्वांची माफी मागतो. आपल्यामध्ये आदरणीय या परिसराचं वैभव आदरणीय बालाजी महाराज बोराडे उपस्थित आहे, आदरणीय आमच्या ताई प्रज्ञा ताई उपस्थित आहे. आपलं सर्वात स्वागत वंदन करतो. जशी मी भारताची सुरुवात केली, कीर्तनाची सुरुवात केली, भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश पर रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत. म्हणून भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि आपण भारत माता की जय म्हणतो, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. भारत माता की जय म्हटलं पाहिजे. शास्त्रों को एक अलय में लाकर बोले, शास्त्रों को एक अलय में लाकर बोले, तुरदा भवानी किस्से की माती निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून वही भारत माँ की जय जयकार बोले. बोले बोले भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बोलो जय श्रीराम. आता असं वाटून राहिलं की वांगी बिटर गावात आलो आहे, नाही तर याच्या आधी असं वाटत हृदय रोगाची कार्यशाळा आहे का. आणि संप्राप्त सेवांले बेळाभंग, संप्राप्त सेवांले बेळाभंग, नियमानुसार आजची मागणी बनते, नियमानुसार आजची मागणी बनते. पण म्या मोठ्या वडीलधाऱ्याच्या आग्रह असतं, त्याच्या आग्रह असतं, आणि आजची 14 तारीख आहे त्याच्यामुळं संप्राप्त सेवांले बेळाभंग कैवल्यदा आणि परंपराभिमानी भजन शिरोमणी वैष्णवाग्रगणी
संत शशत तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात? 4 प्रकारचे संत आहे. प्रेम प्रधान, शांती प्रधान, ज्ञान प्रधान आणि वैराग्य प्रधान. त्यातलं 4 नंबरचं कडे वैराग्य म्हणजे तुकोबाराय. आणि तुकोबारायच काय सांगतात? कारण की या ठिकाणी नाथ महाराज असते. नाथ महाराजांच्या अंगावर यवन थुकला. नाथ महाराजांनी 5 वेळेस आंघोळ केली. यावेळी जर तुकोबारा असते, तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे, आस्थेपेक्षा राष्ट्र महत्वाचा आहे. अर्थार्थ जिज्ञासून ज्ञानी 4 भक्तांचं वर्णन करणारा आणि धर्माची महती सांगणारा 3 चरणाचा सुंदरसा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माई थोडीशी विनंती आहे. तुलसी, काष्टे, संभुते, माले, कृष्ण, जन, प्रिये, विबर्मी, त्वाम, महम, कंठे, गुरु, महाम, कृष्ण, वल्लभ, रामकृष्णारी, 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 रामकृष्णारी हा झाला तुमचा गुरुमंत्र. अंडे, मटण, दारू, बिडी, सिगारेट, गुटखा काहीच खाता येत नाही. जमलं तर पंढरीची वारी करायची, जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा वाचायची, जमलं तर एकादशी करायची. माळ तुटली तर पाणी सुद्धा पेता येत नाही. माळ फुटीले लटकून इतर करायचे नाही. म्हणून मी ज्ञानोबा माऊली असतील, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमची बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल भगवान की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, भारत माता की, गो माता की, गंगा मैया की, सनातन धर्म की, राम जन्मभूमि की, काशी विश्वनाथ भूमि की, श्री कृष्ण की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अयोध्या निवासी अवध नरेश भगवान प्रभु श्री राम की. पूजनीय बाप्पांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. या पूजनीय बाप्पांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. या 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 ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी माळा घातल्या त्यांनी गुरुवर्य बाप्पांचं दर्शन घ्या. आपल्या पुढील आध्यात्मिक वाटचालीला सुरुवात करायची. पण एकादशी धरा, जमलं तर नाही धरावीच लागेल तुम्हाला एकादशी. चला गणेश डोंगरे, ओंकार डोंगरे, गणेश डोंगरे इकडे या. चला गणेश डोंगरे आणि ओंकार डोंगरे इकडे या. ज्यांना या ठिकाणी माळ घातली त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी जायचंय. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. विदर्भातनं एवढा मोठा प्रवास करून या ठिकाणी वैकुंठवासी हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या महेश दादा डोंगरे पाटील मित्र परिवाराच्या वतीने महाराजांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि एक आवर्जून वाक्य सांगतो. लोक म्हणतात तमाशाने बिघडत नाही समाज आणि कीर्तनाने सुधरत नाही, पण सोपान महाराजांच्या कीर्तन मात्र आज सुधरलाय. हे निश्चितच महाराष्ट्राला एक आदर्श ठरेल. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी महाराज आपण या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी डोंगरे परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद. उद्या सकाळी ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर संत स्वामी रोगराज महाराजांचे विद्यमान नवे वंशज यांचं सुश्राव्य काल्याचं कीर्तन संपन्न होईल. आणि उद्या सकाळी ठीक 10 ते 3 या वेळेमध्ये या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपारायण हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेले.
तरुण युवकांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी रक्तदान करून त्या ठिकाणी समाजसेवेमध्ये हातभार लावायचा ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे. यानंतर आदरणीय महेशदादा डोंगरे पाटील या ठिकाणी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. रामकृष्ण हरी. कैलासवासी माझे वडील बप हरिनाना डोंगरे पाटील यांच्या द्वितीय 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस संपन्न झालेला आहे. उद्या गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर बाप्पा यांचं सुसवास कीर्तन होणार आहे. महाराज सोपान महाराज किनेकरचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आम्ही नुसतं फक्त इंस्टा फेसबुक यूट्यूबलाच तुम्हाला बघत होतो. भाग्य आम्हाला तुमचं कीर्तन ऐकण्यास मिळलं आणि तुम्ही आमच्या गावातले 15 लोकांना माळा घातल्या. आत्ताच बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली आमचं गाव 90% राहिलेले पण काय असतील ते येणाऱ्या काळात बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली 100% आमचं गाव कसं माळकरी होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. महाराज आपण आलात, आम्ही तुमचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या भाग्य आमचे महाराज असे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज ज्या राजाची जयंती आहे त्या आमच्या वडिलांनी बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली व बाप्पांच्या आशीर्वादाने जे काम केलं आणि त्याचं फलित म्हणून आज संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा योग आला आणि आदरणीय बाप्पांचं उद्या कीर्तन आहे. सर्व जसे आपण कीर्तनाला उपस्थित राहिला उद्याही आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी.